शेतकरी मित्रांनो नमस्कार. सुधाकरचा प्लॉट आहे. जे काही घडामध्ये असलेला लुसलुशीतपणा आहे तुमच्या लक्षात येईल. अतिशय सुंदर असा लुसलुशीतपणा. साईजसाठी आता प्लॉट आहे साधारणपणे एक 70 ते 73 दिवसाचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो. काही ठिकाणी फार सुंदर अशी सेटिंग साईज आपल्याला बघायला भेटते. पूर्णपणे प्लॉट बघा. सुधाकर व्हरायटी आहे. आता ह्या वर्षीच्या क्लायमेटिक कंडिशन आपल्याला माहिती होत्या, कशा होत्या, काय होत्या, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील आपण प्लॉट फार सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. पूर्णपूर तुम्ही जे काय कुठलंही झाड घ्या, प्रत्येक झाडावरती तुम्हाला अबो 30 ते 40, 30, 35, 40 अशा झाडांच्या पुढं संख्या आपल्याला घडायची आहेच. प्रत्येक झाडावरती फार सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो. इथं चिंचखेड जोपू जो रोड आहे त्या रस्त्याला हा प्लॉट आहे. पुरेपूर संपूर्ण आपल्या कन्सल्टन्सी खाली प्लॉट आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना जी कामगती शेतकऱ्याला सांगितली ती शेतकऱ्यांनी प्रॉपर केली आणि आपल्याला खरंच सुंदर असा आत्तापर्यंत फार सुंदर असा प्लॉट. जो काय मागील फवारणी आहे सिक्युअर 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली व अर्थोसिल 250 मिली अशी गच्च फवारणी घेतली बर्निंग येऊ नये म्हणून मित्रांनो. त्यानंतर आपण एक मोएंटोची फवारणी घेतलेली होती. त्यापूर्वी एक आपण मोएंटोची फवारणी घेतलेली होती. प्लॉट फ्लडनी भरलेला होता. फ्लडनी भरून दिल्यानंतर आपण प्लॉटला काहीच दिलेलं नाही एक 5 ते 6 दिवस, आणि काल ट्रॅक्टर चालायला लागला तर शेतकऱ्यांना आपण ती फवारणी घ्यायला सांगितलेली होती. प्लॉट बघा मित्रांनो अतिशय सुंदर. त्याच्यानंतर जी काही पुढील फवारणी आहे आपली साधारणपणे 200 लिटर पाण्यासाठी 20 मिली क्युकॉन 0946 घेणार आहे आपण. त्याच्यामध्ये 500 फक्त 100 मिली त्यामध्ये आपण CPP वापरणार आहे व त्यामध्ये चांगलं जे काही सीवीड आहे कुठल्याही चांगल्या कंपनीचं सीवीड. इथून पुढे सीवीड वापरताना आपल्याला काही गोष्टी अशा लक्षात घ्यायच्या आहे की डाग कुठल्याही प्रकारे पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा स्प्रे घेणार आहे. त्याच्यानंतरून पुढील जो स्प्रे आहे आपला मित्रांनो, पुढचा जो काही स्प्रे आहे आपला, पुढचा स्प्रेमध्ये आपण पेपर लावण्या अगोदर स्कोअर 100 05234 500 व त्यामध्ये आपण सल्फर 100 असा एकत्र फवार घेणार आहोत, जो की पेपर लावण्या अगोदर आपण शेतकऱ्याला सांगणार आहोत. पेपर लावून झाल्यानंतरून आपण हायड्रोजन पेरॉक्साईड प्लस नॅनो सिल्वर जे एकत्र येत असतं त्याचं नाव आहे नॅनो शील्ड. साधारणपणे एकरी 1 लिटर फवारणीसाठी आपण नॅनो शील्ड याचा वापर करायला सांगणार आहोत. असं पुढील काही दिवसाचं आपलं जे काय आहे असं स्प्रेचं शेड्यूल आहे. मात्र ड्रीप ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला इथून पुढे खरं महत्त्वाचं शेड्यूल चालू होईल. ह्या प्लॉटला आपण 2 शेण, गोमूत्र, बेसन, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, गूळ आणि ताक असे 2 ॲप्लिकेशन आपण या प्लॉटला आता स्लरीचे करणार आहोत 4 दिवसाच्या अंतराने. हे 500 लिटर पाण्याचं शेण साधारणपणे तुम्हाला घ्यायचं आहे 10 पाट्या, बेसन पीठ 2 किलो, गव्हाचं पीठ 1 किलो, बाजरीचं पीठ किंवा जर ज्वारीचं पीठ जर घेतलं तर ते 2 किलो. त्यामध्येच गोमूत्र आहे ते एक 10 ते 12 लिटरपर्यंत आपण गोमूत्र घेणार आहोत व त्याच्यामध्ये गूळ 5 किलो. एक साधारणपणे एक 4 ते 5 दिवस आपण हे पूर्णपणे फर्मंट जे काय आहे ते झाकून ठेवणार आहोत. झाकताना कुठल्याही प्रकारचे प्लॅस्टिक मटेरियलचा आपण वापर नाही करायचा आहे. कापडी किंवा पोत्याचं जे काय येत असतं त्याने आपल्याला झाकून ठेवायचं आहे. ह्या अशा व्हेरिएशनची घड आहे. हे आपण भविष्यामध्ये बोटणी ज्यावेळेस करू आपण त्यावेळेस आपण ही घड कमी करणार आहोत. झाकून ठेवायचं आहे आणि 4 ते 5 दिवसानंतर आपण डायरेक्ट स्पॉट ड्रिचिंग करायची आहे. डायरेक्ट झाडाच्या जे काही ड्रिपर आहे, आता ही इनलाईन ड्रिपर आहे पण झाडाच्या दोन्ही साईडनं आपण अर्धा लिटर ओतणार आहोत. स्लरीच्या वापराने जर थंडी जास्त पडते आणि स्लरीचा वापर जर केला तर 100% आपल्याला साईज चांगली होताना दिसत असते. साईज पुढे चांगली सरकताना दिसत असते मित्रांनो. स्लरी झाल्यानंतर पुढील जे काही ॲप्लिकेशन आहे, जे स्प्रेद्वारे आपण 0946 वापरलेलं होतं ते 0946 एकरी 3 किलो याप्रमाणे ड्रीपद्वारे ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये लिग्नोफर्ट एकरी 2 लिटर व त्याच्यामध्येच कार्बोबँक एकरी 1 लिटर याप्रमाणे आपल्याला आपलं पुढचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढील जे ॲप्लिकेशन आहे तिथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कॅल्शियम.
कारण कॅल्शियम गेल्या 15 दिवसापासून या प्लॉटला दिलेलं नाही आहे. थंडी पडत होती, आपण कॅल्शियम दिलं नाही. मात्र आपण कॅल्शियमच्या बदल्यामध्ये प्लॉटला सोयाबीनचं जे काही सोयाबीनचं दूध काढून आणत असतो आपण, ते सोयाबीनचं दूध आपण ह्या प्लॉटला मागील 15 दिवसापूर्वी आपण एकदा एक ॲप्लिकेशन दिलेलं होतं. 10 किलो सोयाबीनचं दूध काढून आणायला लावलं. ते साधारणपणे 50 लिटरच्या आसपास भरलेलं होतं. ते पूर्णपणे ड्रिपला आपण सोडून दिलं. त्याच्यामुळे कॅल्शियम आपण दिलेलं नाही. पण तुम्हाला लक्षात येईल पूर्णपणे एकदम लुसलुशीतपणा अतिशय सुंदर असा आपल्या घडाला आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला कॅल्शियम द्यायचं आहे ऑक्साईड बेस कॅल्शियमचा वापर करत असताना आपण हायड्रोस्पीड नावाचं कॅल्शियमचा वापर करणार आहोत. त्यामध्ये पुन्हा कार्बोबँक आपल्याला एकरी 2 लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे. चिलेटेड बोरॉन आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे. चिलेटेड बोरॉन आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे 250 ग्रॅम. बोरॉनचा एकदा वापर करत असताना एकरी 250 ग्रॅमच्या वरती बोरॉनचा वापर करायचा नाही. बंच हा ज्यावेळेस बंच प्रॉपर तयार होईल, अतिशय सुंदर असे बंच तयार होतील मित्रांनो. आपण जे काही प्रॉपर गायडन्स शेतकऱ्यांना देतो आहे ते व्हिडिओमध्ये देखील सांगतो. आपण ह्या प्लॉटला आपण काय केलेलं आहे, पुढं भविष्यामध्ये काय करणार आहे. आता मी 1-2 ॲप्लिकेशन तुम्हाला भविष्याची पण सांगून दिले की भविष्यामध्ये आपण काय करणार आहे. तर पूर्णपणे आपण जे काय आपलं प्रॉपर गायडन्स आहे ते आपण कुठेही हे नाही करता. आता माझं अक्षरशः जे काही कांद्याचं शेड्यूल आहे, आता हा त्यांचाच प्लॉट आहे खाली कांद्याचा. पूर्णपणे कांद्याच्या शेड्यूलचे ऑनलाईन व्हिडिओ पाहून फक्त ते कांद्याला पूर्णपणे शेड्यूल फॉलो करतायत. पण फार सुंदर असा शेड्यूल कांद्याचा प्लॉट त्यांचा व्यवस्थित झालेला आहे. आता अशा प्रकारचे जे काय आता आहे, काय शेंडाच नव्हता तिथं 2-2 बंच होते, आपण ते काढून टाकले. अजून बंच त्यांना खाली काढायला लावणार आहोत. मित्रांनो, प्लॉट कसा वाटला हे नक्कीच कळवा. मात्र ज्या शेतकरी बंधूंना आपल्याकडे द्राक्ष पिकाचा प्लॉट रजिस्टर करायचा आहे, आता काहींचे रिकटला प्लॉट आहेत, रिकट घ्यायचा आहे, तर जे काही रिकट घेणार आहे मित्रांनो, तिथूनच आपला प्लॉट जर रजिस्टर जर केला तर तो प्रॉपर एकसारखा वरती जातो प्लॉट. त्याच्यानंतर एकसारखी काडी तयार होते. काडी संख्या किती ठेवायची ह्या गोष्टी तिथंच मॅच होत चालत्या. तिथूनच जर आपण काळजी घेतली तर आपल्याला भविष्यामध्ये द्राक्षामध्ये अडचणी येणार नाही. त्याच महत्त्वाचं. आता मागच्या वर्षी आपण बघितलं, पाऊस फार झाला. अनेक शेतकऱ्यांनी छाटणीच्या तारखा ह्या वेगळ्या होत्या. काही शेतकऱ्यांना आर्लीमध्ये चांगला माल निघाला नाही, किंवा काहींना आर्लीमध्ये चांगला माल भेटला, काहींना मध्यंतरी माल चांगला भेटला, काहींना भेटला नाही तो पण, काहींना शेवटच्या टप्प्यामध्ये चांगला माल भेटला, काहींना तो पण भेटला नाही. म्हणजे अशा अनेक व्हेरिएशन आपल्याला दिसून आली. तर द्राक्ष बागेमध्ये काय केलं गेलं पाहिजे हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या जर नियोजन ठेवलं तर आपला बाग नक्कीच चांगली होतील. चला तर मग, धन्यवाद. कसं झालं.